नमस्कार एव्हरीवन. दिवसभरात तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल मंडळ आपलं शतशः आभारी आहे. असंच सहकार्य राहू द्या उद्याच्या दिवशी सुद्धा. आणि असेच खूप खूप आम्हाला आभार. वाचवा, असेच आम्हाला वाचवा, असेच दरवाजा तरी बंद आम्हाला करायचा. पळवा, असेच आम्हाला बाथरूमला धावायला दाखवलं धावा. तुमचं व्हिडिओ काय मध्ये. दाखवत होते? होय. दिसलं का? नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. ट्रॅफिकमधून वाट काढीत आम्ही आमच्या ठिकाणी पोहोचलो. यांना विचारलं का हे हॉटेल कुणीकडे आहे. त्यांनी आम्हाला असं बोट करून दाखिलं. तिथं गेलो तर हेमंतनी लगेच बिल्ली आम्ही उचलली, कारण त्याला प्राण्यांचा खूप नाद आहे आणि प्राणी मित्र आहे. दगडे सर यांच्यासोबत काम करायचं होतं पुढले 2 दिवस मला. त्याच्यामुळं आज इथं मुक्काम होता. मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. हॉटेल तुम्ही बघितलं कसं एकदम रापचिक होतं. आजचा डायलॉग आहे, थांबायचं नाही, काही झालं तरी थांबायचं नाही. असं म्हणून हेमंत म्हणला मी तुमचं शूट घेणार म्हणजे घेणार, आणि त्यानं ती घेतलंच. तो थांबणारातला नाहीच. तो परत बी थांबत नव्हता, कंटिन्यू शूट घेतच होता. पण त्याची एक समस्या झाली, त्याला कळा ना आपण आलोय कुठं, आणि इथं 4 गाड्या कशाला लावले असते, पण नेमकं काय काम आहे. तर तोवर रूमची आम्हाला चावी भेटली. आम्ही निघालो तर यांना बघितलं मला त्या 3 इडियटमधल्या प्राध्यापकांचं ध्यान झालं. म्हणलं खतरनाक माणूस होता पिक्चरमध्ये. आणि आता लिफ्टने आम्ही निघालो. आम्हाला 3ऱ्या मजल्यावर जायचं होतं, पण होतंय काय याच्यामुळे व्यायाम होत नाही हो, बाकी काय नाही. लिफ्टमधून आम्ही रपकेच डायरेक्ट रूममध्ये आलो. तर रूम अशी भारी होती ना, चकाचक, कारण आम्हाला फक्त रातभरच इथं राहायचं होतं. पण इथं आलं, भूक लागली होती, उशीरलंय झालता. म्हटलं बाहेर जाऊन बघावं काय भेटतंय का, पण सगळं बंद झालं होतं. त्याच्यामुळं अवघड होऊन गेलं. पण आमचे जे मित्र आहेत त्यांना लय काळजी भाऊ, त्यांनी कुठून तरी रात्री 1-1:30 वाजता पार्सल आणलं. सकाळ झाली, आता निघायचं होतं. हॉटेलवाल्यांना म्हणलं भाऊ तुमचं हॉटेल तुम्ही नीट सांभाळा. आम्ही निघालो आमच्या उद्योगाला. आम्ही निघालो तर इकडं गाडी उभा होती, पण आता परत भूक लागली होती, नाश्ता करायचा होता. म्हणलं आता, आणि चौकात आहे ना वाघ उभा होता. ते म्हणलं थांबा, सगळ्यांना त्यांनी थांबवलं होतं. आणि म्हणलं नाही आता जा पटक्यास. पुढे गेलो तर आम्हाला नाश्ता करायचा होता. आणि नाश्ता करायला म्हणलं आता काय खावं, तर आपलं मराठमोळा पदार्थ मिसळवर मस्तपैकी ताव मारला. ज्यांना चहा प्यायचा ते चहा पिले गरम गरम. आणि निघालो आम्ही आमच्या अलिबागच्या दिशेने. गाडी आमच्या याला फास्टॅगला काय प्रॉब्लेम होता काय माहीत भाऊ, त्यांना डायरेक्ट खाली उतरून यावं लागतं, त्याशिवाय गाडी जात नव्हती. आणि एक बोगदा लागला, आणि बोगद्यातून डायरेक्ट आम्ही पोहोचलो ते अलिबागला. पण काय झालं, आम्ही पोहोचलो पण आम्हाला काय प्रॉब्लेम झाला गुगल मॅपला कळाना. आमच्या दोन्ही गाड्या रस्ता चुकल्या आणि आम्ही पोहोचलो डायरेक्ट आफ्रिकेच्या जंगलात. कारण काहीच कळाना, तिकडं कोणीच नव्हतं. तिकडं फक्त एक वस्ती होती. पण दगडे सर म्हणजे खतरनाक क्रिएटिव्ह माणूस, त्यांना काय कळाना. ते म्हणले आत्ता लगेच शूट घ्यायचं इथंच, कारण किती पैसे दिले तर असं लोकेशन लवकर भेटत नाही. त्याच्यामुळं कपल एकदम लगेच रेडी झालं. पण ऊन लय बेकार होतं, त्याच्यामुळं उन्हातून आम्ही म्हणलं चला लवकर पुढल्या दिवशीने पुढं चाललो होतो. तर मला लगेच फणस दिसला. मला नाही थांबा, मला फणस घेऊन द्या. पण ते फणस खरं म्हणजे पिकलेलं नव्हतं, त्याच्यामुळे म्हणलं द्या सोडून. इकडं दगडे सरांचं परत शूट चालू झालं. आपण फक्त ड्रोनच्या कामाला आलतो, त्याच्यामुळे आपल्याला बाकीचं काही काम जास्त नव्हतं. इकडं भविष्य बघतो म्हणत होते नवरदेव नवरीला, आणि खूपच भारी कपल होतं एकदम. म्हणजे काय सांगू तुम्हाला, विषयच खोल. आणि इकडं हे सगळं हिरवळ चालू होती समुद्राच्या कडेला, आणि आपलं काम. आणि एक रात्रीचं शूट घ्यायचं होतं आम्हाला, काही शॉर्ट्स घ्यायचे होते, त्यासाठी आम्ही एका ठिकाणी थांबलो. तिथं पण खूप भारी कॅम्पस होता, आणि टेंट लावले होते. काही ठिकाणी कॉकटेल पार्टी चाललेल्या होत्या. सगळं काय एकदम आलवेल, एकदम असं वाटलं होतं का घरच्यांना घेऊन यायला पाहिजे इकडं. एवढ्या याच्यातून रात्री परत हॉटेलवर आलो. हॉटेलचं वातावरण बी मस्त होतं, पण इथं आल्या आराम करावा म्हणलं. पण हे थांबणाऱ्यातला नव्हता, तो थांबलाच नाही आणि तो थांबणार बी नाही. म्हणलं चला भाऊ लोकेशन बघू कसं काय हॉटेलचं, एकदा सगळ्यांना दाखवून घेऊ. भारी आहे बसायला बिसायला एकदम, म्हणजे हिरवळ आहे सगळीकडं. आणि मग रूममध्ये बसलो तर दगडे सरांनी दिवसभराचं कसं काय काम झालं नवरदेवाला आणि मित्राला दाखवलं. एकदम खुश झाली. मी म्हणलं चला आपलं थोडा झोका खेळलं पाहिजे ना, आता इतकं लांब आम्हाला झोका होता तर खेळलं पाहिजे. इथं थांबायचं नाही, ह्या विषयावर खूप मोठी गोष्ट होती. रात्रीचं जेवण आलं तर रात्रीचं 11 वाजले होते जेवण यायला. आणि हे प्रॉन्स थाळी होती आणि व्हेज थाळी होती, कारण हा शाकाहारी प्राणी आहे. हे कोणत्याही नॉनव्हेज पदार्थाला हात लावत नाही. आता सकाळ झाली आणि आम्हाला सकाळी 6 वाजलेत. बीचवर जायचं होतं, काही सकाळचे शॉट घ्यायचे होते, त्याच्यामुळं आम्ही एकदम लवकर निघालो. पण हा प्राणी एकदम आळसी प्राणी, त्याला हलवून ढकलून उठून द्यावं लागलं. आणि मग आम्हाला जायचं होतं बीचवर. खरं वातावरण आम्हाला वाटलं होतं गरम असेल इकडं समुद्राच्या कडेला, पण वातावरण एकदम थंड होतं. शेवटी काही वेळानंतर आम्ही बीचवर पोहोचलो. एकदम असं मनमोहक असं दृश्य बीचचं बघून तब्येत एकदम खुश होऊन गेली. काय विषय नाही राहिला भाऊ. मग ड्रोनचं मस्तपैकी शूट झालं. म्हणलं आपलं ड्रोन खाली घ्या, कसं आपलं ठेवून दिलं म्हणजे आपण उधळायला मोकळे झालो. मग बाकीची जी मजा बघितली, इकडं काय घोडे पळत आहेत, त्या बाईक रॅली, काय 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 भरपूर काय होतं. हे सगळं सकाळीच होतं. अजून एक ड्रोनचं शूट घ्यायचं ठरलं होतं, कारण सेव्ह द डेट
आणि हेमंत यासाठी खूप कष्ट केले. इकडं ती नवरीची बहीण होती, तिने खूप कष्ट केले, पण त्याच्यावर पाणी फिरलं कारण समुद्राची ओहोटी भरती तिकडं आली आणि सगळं विघरून गेलं. ते गेले कपडे चेंजला, तोपर्यंत म्हणलं आता घ्या विषय खोल, म्हणलं किती शूट घ्या माझं, मी काय हपकत नाही. त्यांचा ड्रेस चेंज होऊन ते परत आले. तर इकडं दगडे सर त्यांचं सिनेमॅटिक चालू केलं. आता सूर्य चांगलाच वर आलं तर त्याच्यामुळे भारी भारी सीन भेटत होते. आणि दगडे सर म्हणजे यांनी आत्तापर्यंत 2 फिल्म बनवलेल्या होता, फुल लेंथच्या फिल्म, आणि त्यांना भरपूर अवॉर्ड पण भेटलेले आहेत. असा क्रिएटिव्ह माणूस. आणि आता आमचं जवळपास शूट संपलं होतं. आता आम्हाला दुसऱ्या लोकेशनला जायचं होतं, तर रूम आवरले आम्ही आणि आम्ही निघालो दुसऱ्या लोकेशनला. पण रस्त्यात एकदम भारी काम झालं. आम्ही घ्यायला थांबलो मासे, आणि माशाचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल कदाचित, नसेल तर जाऊन बघाच. आम्ही पापलेट घेतला मस्त. मावशीला म्हणलं द्या सगळ्यांना एक एक देऊन टाका, कोणाला नाराज नका करू, कारण नाराज करून काय आपला फायदा नाही. खर्च सगळा पार्टीचा होता. आणि नवरदेव म्हणजे 1 नंबर माणूस बरं का, नात खोळा माणूस भेटला आम्हाला. आणि दुबईला असतो तो, त्याच्यामुळे अजून मज्जा. आणि मासे आलते आमचे. तिकडं शूट चालू होतं आणि रेवदंडा बीचला भरपूर कपल होते जिथं फोटोग्राफी चालू होती. तर मित्रांनो आमचं शूट खूप छान झालं. कपलनी खूप रिस्पॉन्स दिला आणि मस्त वाटलं सगळं करून. आणि आता आम्ही निघालो होतो का घराकडं. रात्रीचे स्कॉर्पिओ एनमध्ये होतो आता आम्ही, इतक्या वेळ बलेनोमध्ये होतो. आणि नवरदेवाने गाणं लावलं होतं आणि दुबईचे किस्से बिला ऐकायला भेटले. तर मित्रांनो सांगा कसा होता ब्लॉग. धन्यवाद.